अर्चना कोणती गोष्ट वाचणार आहेस आज? अंबुखाची बकरी. हा वाच. हिमालय पर्वताचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. याहून मोठा पर्वत जगात कुठेही नाही. हा हजारो मैल पसरला आहे. या पर्वताच्या खोऱ्यात खूप वस्त्या आहेत. अल्मोडा ही तिथली अशीच एक वस्ती. तिथे अंबुखा नावाचे म्हातारे गृहस्थ राहत होते. ते एकटेच होते. एक दोन बकऱ्या त्यांनी पाळल्या होत्या. दिवसभर त्या बकऱ्यांना चरायला नेत. अंबुखा गरीब होते. ते कमनशिबी होते. त्यांच्या सर्व बकऱ्या कधी ना कधीतरी दोरी तोडून रात्री डोंगरात पळून जात असत. पहाडी बकऱ्यांना बांधलेले आवडत नाही. या बकऱ्या पहाडावर पळ काढीत. तिथे एक लांडगा राहत असे. तो त्यांना खात असे. पळून जाणाऱ्या बकऱ्यांना काहीही रोखू शकत नसे. ना अंबुखांची माया, ना दाना पाण्याची लालूच, ना लांडग्याची भीती. कदाचित असं असेल की या पहाडी जनावरांना आपलं स्वातंत्र्य जीवापाड मोलाचं असतं. कोणत्याही किमतीला आपलं स्वातंत्र्य सोडू शकत नाहीत. अंबुखाच्या काहीतरी बकऱ्या अशाच पळून गेल्या. तेव्हा ते उदास झाले आणि विचार केला, आता मी आणखी बकऱ्या पाळणार नाही. आयुष्याचे थोडेच दिवस उरले आहेत. बकऱ्यांविना राहीन. पण एकटेपण मोठं वाईट असतं. शेवटी अंबुखांना बकऱ्यांविना राहावेना. जाऊन कुठून तरी एक शेरडू विकत घेऊन आले. त्यांना वाटले छोट्या बकरीला आपला लळा लागेल. चांगलं चुंगलं खायची एकदा सवय झाली की मग तिला पहाडांची ओढ वाटणार नाही. ही बकरी मोठी सुरेख होती. रंगाने पांढरी शुभ्र, अंगावर मऊशार लांब केस, छोटी टोकदार शिंग, जणू उत्तम लाकडातून कुणीतरी खूप मेहनतीने करून काढली असावी. डोळे सुंदर होते. ती लांडाने अंबुखाचा हात चाटे. दूध तर कुणा पोरानेही काढावे. अंबुखा तिच्यावर अगदी लट्टू झाले होते. तिचे नाव त्यांनी चांदणी ठेवले. दिवसभर ते तिच्याशी बोलत राहत. अंबुखांना वाटले आपले अंगण छोटे आहे म्हणून कदाचित बकऱ्या घाबरत असाव्यात. म्हणून त्यांनी चालण्यासाठी नवीन सोय केली. घरालगत त्यांचे छोटेसे शेत होते. शेताला त्यांनी चोबाजूंची काटेरी कुंपण घातले. तिथे मधोमध ते चांदणीला बांधून ठेवत. तिला इकडे तिकडे मोकळेपणाने फिरता यावे अशी लांबचक दोरी ठेवली होती. अशा रीतीने चांदणीला अंबुखांकडे येऊन खूप दिवस लोटले. अंबुखांना वाटले अखेर एक तरी बकरी रुळली. आता ही पळून जाणार नाही. पण अंबुखा एक विसरले होते. स्वातंत्र्याची ओढ अशी सहजासहजी मनातून निघत नाही. पहाडांवर आणि जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचा मोकळा जीव घराच्या चार भिंतीत कोंडू लागतो आणि काटेरी कुंपणातील शेतातही त्यांना समाधान नाही मिळत. कैद ती कैदच. एके दिवशी पहाटे पहाटे जेव्हा सूर्य पहाडाच्या मागे होता, चांदणीने पहाडाकडे पाहिले. रवंथ करणारे तिचे तोंड आपसूक थांबले. चांदणीने मनात म्हटले, ही पर्वताची शिखरे किती सुंदर आहेत. तिथल्या हवेची इथल्या हवेची काय तुलना. इथे दिवसभर मानेभोवती ही दोरी. बस एवढा एक विचार मनात शिरला आणि ती चांदणी आता पूर्वीची चांदणी राहिली नाही. हिरवगार चारा तिला आवडेनासा झाला. पाणी बेचव वाटू लागले. अंबुखाच्या लांबलचक गोष्टींनाही गंमत येईनाशी झाली. दिवसेंदिवस ती रडावू लागली. तिचे दूध आटू लागले. सारखी डोंगराकडे तोंड करून ती दोरीला झटके देऊ लागली आणि
केलवाने आवाजात म्या म्या करून ओरडू लागले. एके दिवशी सकाळी अंबुखांनी दूध काढले. चांदणी त्यांच्याकडे वळली आणि आपल्या बकऱ्यांच्या भाषेत बोलली. अंबुखा मिया, मी आता तुमच्या जवळ राहिले तर मी इथे आजारी पडेल. मला पहाडावर जाऊ द्या. अंबुखांना बकऱ्यांची भाषा येऊ लागली. हताशपणे ते ओरडले, या अल्ला, हिला पण जायचं आहे. अंबुखा तिथेच गवतात जवळ बसले. त्यांचा गळा अगदी भरून आला. जडपणे त्याने विचारले, चांदणी बेटी, तुलाही मला सोडून जायचं आहे का? चांदणीने उत्तर दिले, हो अंबुखा, मी आज जायचे तर आहे. का? अगं, तुला चारा आवडत नाही की दाना पाणी मनासारखं नाही? नाही मिया, दाना पाण्याचा काही त्रास नाही. चांदणीने उत्तर दिले, मग तुझी दोरी छोटी झाली आहे का? मी ती आणखी लांब करतो. त्याने काय होणार? चांदणीने विचारले. मग झालं तरी काय? तुला काय हवं आहे? चांदणी बोलली, काही नाही, मला फक्त पहाडावर जाऊ द्या. अंबुखा म्हटले, अगं कमनशिबी गोरी, डोंगरात लांडगा राहतो हे तुला ठाऊक आहे. तो तुझ्या समोर आला की तू काय करशील? चांदणीने उत्तर दिले, अल्लाने मला ही 2 शिंग दिले आहेत. शिंगाने त्याला मारेन. हो, तर तू लांडग्याला अगदी शिंगावरच घेशील. असे म्हणून अंबुखाने चांदणीला लांडग्यापासून वाचवायला कोपऱ्यातल्या कोठडीत बंद करून टाकले. वर कडी लावून टाकली, पण ते कोठडीची खिडकी बंद करायला विसरून गेले. इकडे त्यांनी कडी घातली, तिकडे चांदणी उडी मारून खिडकीतून पसार झाली. चांदणी डोंगरावर पोहोचली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना. तिला वाटलं, आपण परत आलो म्हणून झाडं कौतुकानं उभी आहेत. उंच गवत मला खुशीत घेत आहे. फुले खुश होऊन खळखळून हसत होती. जणू सारा पहाडच आपली हरवलेली परत आली म्हणून आनंदाची उधळण करत होता. चांदणी दिवसभर नाचली, हुंदडली. दुपार सरताना तिला डोंगरी बकऱ्यांचा एक कळप दिसला. कळपातील बकऱ्यांनी तिला ममतेने जवळ बोलावले. काही तरुण बोकडांची तिचे आदरातिथ्य केले. एक बोकड चांदणीला आवडला. दोघांनी बराच वेळ इकडे तिकडे भटकले. एकमेकांशी काय बोलले त्यांनाच माहीत. जवळच एक झरा वाहत होता. त्याने ऐकले असावे. कदाचित तो सांगेल किंवा नाही सांगणार. एखादे गुपित कुणाला सांगणे चांगले असते का? शेवटी बकऱ्यांचा कळप निघून गेला आणि तो बोकडही मोकळे वारे पिऊन उधाणलेली. चांदणी अजून कळपाबरोबर जायला तयार नव्हती. ती दुसरीकडे वळली. तिन्ही सांज झाली. गार वारा वाहू लागला. खाली अंबुखाचे घर आणि काटेरी कुंपणातले शेत दोन्ही धुक्यात बुडून गेले. चांदणी चुपचाप उभी राहिली. एकीकडून अंबुखाचा आवाज आला, परत ये. आणि दुसरीकडून लांडग्याची हाळी. चांदणीच्या मनात आले की परत जावे, पण तिला खुंटी आठवली, दोरी आठवली, काटेरी कुंपण आठवले आणि मग तिला वाटले तसे जिण्यापेक्षा पहाडातले मरण बरे. मागे पाचोळ्यात खसखस ऐकू आली. चांदणीने वळून पाहिले तर तिला 2 टोकदार कान उभे दिसले आणि अंधारात चमकणारे 2 डोळे.
लांडगा तिथे येऊन पोहोचला होता. चांदणी लांडग्याकडे वळली. त्याने दात विचकले. ओहो, अंबुखाची बकरी आहेस होय. खूप खाऊ पिऊ घालून जाडजूड केला आहे, असे म्हणून त्याने आपली हावरट लाल जीभ थंडगार निळ्या ओठावरून फिरवली. चांदणीला वाटले, रात्रभर लढून काय उपयोग, आताच का जीव त्याच्या स्वाधीन करू नये. मग पुन्हा तिच्या मनात विचार आला नाही. तिने आपले डोके खाली केले आणि शिंगे रोखली. पवित्रा बदलून ती लांडग्याला तोंड द्यायला सज्ज झाली. वीरांचा हाच धर्म असतो. चांदणीला चांगलेच ठाऊक होते की बकऱ्या लांडग्यांना वरचढ नसतात, पण जीवात जीव असेपावेता तिला लढत द्यायची होती. हार जीत आपल्या हाती नसते, ती अल्लाची देणी असते. चांदणीने शिंगे रोखून जी काही झुंज दिली ती केवळ त्या एका लांडग्याला ठाऊक. आकाशातले तारे एक एक करून मावळू लागले. चांदणीने सारे बळ एकवटून आपला जोर वाढवला. पहाटेची वेळ झाली. दूर कुठेतरी एका कोंबड्याने बांग दिली. खालच्या वस्तीतून आजानचे सूर आले. मुल्ला अल्लाह ओ अकबर ची शेवटची साथ देत असताना चांदणी निश्चितपणे जमिनीवर कोसळली. तिचा शुभ्र केसांचा पोशाख रक्ताने माखलेला होता. वर झाडाच्या फांदीवर बसलेला चिमण्या बघत होत्या. त्यांच्यात वाद झाला की लढाई कोण जिंकलं. सर्वजण बोलत होत्या की लांडगा जिंकला, पण एक वयस्कर चिमणी होती. तिला माहीत होतं की चांदणी जिंकली.